नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण भरलेले कारल्याची रेसिपी बनवणार आहे। आणि हे कारले मी माझ्या घराशेजारी वेल लावल्यात, गार्डन बनवलं होतं छोटंसं भाजीपाल्याचं, तर ते तिथं लागलेले हे कारले। तर आज स्पेशल भरलेले कारल्याची रेसिपी बनवणार आहे, तर ते तुम्हाला तुमच्या संग पण शेअर करावी आणि मी माझ्या पद्धतीने भरलेले कारले कसे बनवणार आहे ते तुम्ही बघा। आपण बनवूया, कसे होते बघूया। कारले आता आपण कापून घेऊया, भरून बनवायचे, तर आपण मोठे मोठे पीस करून घेऊया। अशा पद्धतीने कट करून घेते नेहमी। आणि छोटे कारले असल्यामुळे एवढे काही बी नाही ते, पण थोडे थोडे आहेत ते काढून घेऊया आपण। सगळे कारले आपण असे कट करून घेऊया। भरलेले कारल्याची रेसिपी बनवायला टाइम लागतो, पण खायला मस्त लागते कारल्याची भाजी। आणि त्यातल्या त्यात ताजी कारले असल्यानंतर तर अजून बनवायला छान वाटतं। असे थोडे थोडेसे बी आहेत, जास्त नाही काय, थोडे थोडेच आहे। तर ते मी सगळे कारले कट करून घेते आता। धुवून घेतल्यात पहिलाच, आता काही धुणार नाही। आता फक्त मीठ आणि हळद टाकून गरम पाण्यात उकळून घ्यायच्यात थोडे। आता मी पूर्ण कारले कट करून बी काढून घेतले त्यातले। आता मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं कारले उकडण्यासाठी। त्यात हळद आणि मीठ घालून मी थोडे कारले उकळून घेणार आहे, जास्त नाही, थोडंसं, नंतर ना लवकर शिजतात म्हणून। आता आपण पाणी गरम झालंय, तर आपण त्यात हे कारले टाकूया। पहिलंच पाणी गरम करायला ठेवलेलं, कारण का तर वेळ लागतो पाणी गरम व्हायला। थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकायची। थोडे थोडे उकळून घ्यायचे, जास्त नाही। आता गरम करायला तवा ठेवलाय मी, बिडाचा तवा आहे, त्यामुळं असं आहे, बिडाचा तव्यामध्ये चांगलं भाजतं म्हणून मी बिडाचा तवा ठेवलाय। आणि भाजण्यासाठी आता मसाले घेतले, तर थोडंसं घेतलंय खोबरं, शेंगदाणे थोडे घेतल्यात, कांदा टमॅटो घेतलंय, थोडंसं कोथिंबीर, लसूण, आणि इथं जिरं, तीळ आणि खसखस घेतल्या। आता हे पहिले सुके मसाले ते भाजणार, नंतर कांदा वगैरे भाजणार। तापवा ठेवलेला, तर चांगलं भाजून घ्यायचं। मसाला करायला टाइम लागतो थोडासा, एकदा मसाला बनवला की वेळ नाही लागत। व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर वेळ म्हणजे काय वाटत नाही। आणि कारलं हे कमीत कमी 4-5 दिवस तरी काय होत नाही कारलेला हे। आता हे भाजून घेतलंय मी, सगळं एकत्रच भाजलंय, जिरं, तीळ आणि खसखस थोडं थोडं घेतलंय, हे सगळं भाजून घेतलंय एकत्र मी। आता खोबरं भाजून घेऊया, कांदा लास्टला भाजायचा, मसाले ते पहिला भाजून घ्यायचा, चांगला भाजायचा लाल होईपर्यंत खोबरं वगैरे। असं मी थोडंसं जास्त भाजून घेतलंय, कारण चांगलं खरपूस भाजल्यानंतर गॅसवर पण भाजतं कोणी कोणी, पण मी गॅसवर भाजलेलं नाही आता। आणि आता शेंगदाणे भाजून थोडंसं सरळ घेतलंय मी।
आता कांदा बारीक कापलेला आहे, तो चांगला भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत. त्याचा पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे, नाही थोडा भाजून, नाही तर चांगला भाजला पाहिजे काळा होईपर्यंत. त्यालाच कमी ते काळा मसाला जसा बनवतो तसंच ते बनवायचं आहे आपल्याला मसाला. थोडंसं तेल टाकलं म्हणजे लवकर भाजेल जरा. आता कांदा पण भाजून झाला आहे, आता त्यातच हे टोमॅटो टाकणार आहे भाजायला मी. आणि हे कारले पण आता शिजून झालेत, आता मी काढून घेणार आहे यांना थंड व्हायसाठी. 2-3 मिनिटं उकळलेत मी, जास्त नाही. जास्त शिजवल्यानंतर अजून आपल्याला नंतर मसाल्यामध्ये पण शिजवायचे त्यांना. असे कारले मी शिजवून घेतल्यात हळद मीठ टाकून. टोमॅटो आणि कांदा मी एकत्र चांगला भाजून घेतलाय आता. आणि बाकीचे मसाले पण घेतलेत, म्हणलं ह्याच्यातच टाकते मी. मसाला चांगला भाजल्यानंतर व्यवस्थित भाजला, त्याचा कच्चापणा लागणार नाही. आणि कारलं 4-5 दिवस तर व्यवस्थित टिकणार जर तुम्ही मसाला व्यवस्थित भाजला. आणि न पाणी, आता पाणी घालायचं नाही आपल्याला एक थेंब पण ह्याच्यात. जेवढे उकळून घेतले तेवढे. प्रवासाला चालल्यानंतर आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा आपण कारल्याची भाजी ही जर नेली तर 4-5 दिवस त्या कारल्याला काही सुद्धा होणार नाही. मी स्वतः बनवून घेऊन गेलेले बाहेर. ह्या अशा माझ्या पद्धतीनं जर बनवली तुम्ही तर ही टिकणार. आता हे सगळा मसाला आपण काढून घेऊया भाजला आता. आणि आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. आणि ह्याच तव्यात बनवणार आहे मी. हा बिडाचा तवा आहे. बिडाचा तवा तुम्हाला माहीतच असेल बऱ्यापैकी सर्वांना की कसा असतोय काय. ज्यांच्याकडे आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे कुणाकुणाकडे बिडाचा तवा आहे तो. आणि मी ह्याच्यातच सर्व मसाले, भाज्या, सुक्या भाज्या, कधी पातळ भाज्या, थोडं 2 माणसांना बनवायचे असेल तर मी ह्यातच बनवते. आणि खूप छान म्हणजे लागते ह्या बिडाच्या तव्यातली भाजी. आणि हा तवा म्हणजे एक प्रकारे मातीचाच असल्याने तर जास्त म्हणजे वरून पडला वगैरे तर तो फुटतो तवा. आणि ह्या तव्यातच मला भाज्या वगैरे आवडतात बनवलेली. आता ही सगळं बारीक करून घेऊया आपण मिक्सरमधनं. खोबरं, शेंगदाणे आणि ते सुके मसाले पहिलं हे बारीक करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर आणि नंतर मग कांदा टोमॅटो टाकूया. आता मी बारीक करून घेऊया मिक्सरला सर्व बारीक पेस्ट करायचे. मसाला पूर्ण असा बारीक करून घेतलाय मी आता. आता आपण तेल टाकूया तव्यात. मी ह्या तव्यातच बनवणार आहे भाजी. आता पूर्ण मसाला टाकूया ह्याच्यामध्ये. चांगला तेलात भाजून घ्यायचा मसाला हा अजून एकदा. नंतर तो कारल्यामध्ये भरायचा आहे. आता आपण चांगला मसाला भाजून घेऊया तेलात. चांगला तेल सुटेपर्यंत, सुट्टा होईपर्यंत भाजायचा हा मसाला. अजून मसाले घालायचे त्यामध्ये. आणि आता आपलं लिंबू राहिला होता. लिंबू आहे ना, कोणी कोणी कारलं शिजवताना त्यामध्ये पण टाकतं. मी या मसाल्यामध्ये थोडंसं टाकणार आहे, लिंबू पिळणार आहे. टोमॅटो वगैरे टाकलेलंच आहे आपण. थोडंसं आता आपण मसाले टाकूया थोडे थोडे. थोडीशी हळद टाकली, त्यामध्ये टाकली होती मी. आणि थोडंसं जे आपलं काश्मीरी लाल मिरची पावडर असते ना ते थोडीशी टाकली, जास्त नाही. चांगला. आणि आता स्पेशल म्हणजे आता हे माझा घरचा कांदा लसूण मसाला आहे हा. जो हा मसाला असल्यामुळे मी कोणतेच गरम मसाले टाकत नाही. त्यामध्ये सर्व मसाले, कांदा, लसूण सर्व असतं. आणि तुम्हाला माहीतच असेल की सातारा, सांगली साईडला कांदा लसूण मसाला असतो. तो स्पेशल आम्ही दरवर्षी
बनवतो 1 वर्षाचा एकदम. तर तो देवीच्या भाज्यांना मी तेच वापरते. त्यामुळे गरम मसाले किंवा जे दुसऱ्या जे धना जिरा पावडर आहे ते मी जास्त वापरत नाही, कारण गरम मसाले जास्त आवडत नाहीत घरी. तर मी हेच कांदा लसूण मसाला टाकते. कारले पण आता आपले थंड झालेत आणि आता मसाला पण चांगला भाजल्यानंतर थंड व्हायला पाहिजे, तेव्हाच आपण त्या कारल्यांमध्ये भरायचा आणि थोडंसं तेल टाकून वाफेवर त्यांना ठेवायचं. पाणी आपण अजिबात घालत नाही यामध्ये, पाणी घालायचं नाही, फक्त उकळून घेतले तेच. आता पूर्ण आपला मसाला चांगला भाजून झालाय. आता हे व्यवस्थित भाजलेला आहे आता मसाला. आता याला थंड करत ठेवायचा आणि मग कारल्यामध्ये भरायचा हा मसाला. कारल्यामध्ये मसाला थंड झालाय, आता हे भरून घेऊया आपण व्यवस्थित. व्यवस्थित भरल्यानंतर आपण सर्व कारले तव्यामध्ये तेल टाकून फ्राय करायचं. अशा पद्धतीने एकदा कारलं तुम्ही बनवून बघा कसं वाटतंय ते. तुम्हाला बनवायला वेळ लागेल, पण एकदा बनवल्यानंतर 4-5 दिवस कारलेले काहीच होणार नाही. काही कारले पूर्ण मी भरून घेतल्यात व्यवस्थित आणि थोडासा मसाला राहिला तो ठेवलाय, वरून टाकणार आहे मी. आता तेल तापवत ठेवले मी. थोडंसं जिरं टाकते फोडणीला. टाकलेलं तर आहेच आपण, ते थोडंसं टाकूया. तेल ठेवले तापवून. आता हे कारले त्यामध्ये टाकायचे आपण. शिजलेले तर आहे ते कारले. आता हे पूर्ण तेलामध्ये असं मी टाकलेत आणि थोडं तेलामध्ये चांगलं व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं. जे काही पाणी राहिलं असेल ते पण हे होईल आणि थोडा मसाला राहिला होता ते पण आता मी टाकते यामध्ये वरून. थोडासा लिंबू पिळते वरून. आता व्यवस्थित ह्याला मी भाजणार आहे बारीक गॅसवर. याला मी 5 मिनिटं 5 मिनिटं ह्याला झाकून ठेवणार आहे मी बारीक गॅसवर. आता आपली भाजी तयार झाली आहे पूर्ण आणि आता आपण ही कशासोबत पण खाऊ शकतो, चपाती भाकरी. आणि बाहेर नेलं तर एक नंबर आहे. तेल असं राहत नाही व्यवस्थित. आता थंड झाल्यानंतर होती भाजी तयार. ती दिसते अशी भाजी तयार झालेली आहे आणि मटणासारखीच लागते ही भाजी खाल्ल्यानंतर. असं वाटतं की म्हणजे मटणच आहे आता दिसताना. आणि तुम्ही ही भाजी बनवून बघा माझ्या पद्धतीनं कशी वाटते ते, आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ही भाजी ते. आणि चॅनेलला माझं सोनाली स्वामी जीवन हे चॅनेल आहे, त्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, तेव्हाच तर मला हे अशा छान छान रेसिपीज आणि पूजेची माहिती वगैरे देता येईल तुम्हाला. आणि बघा तुम्ही करून कशी वाटते ती रेसिपी. आणि जर माझी काही चूक झाली असेल बोलताना किंवा बनवताना तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला, तेव्हाच तर मला समजेल की माझी चूक झाली म्हणून. आणि बघा रेसिपी कशी आहे ती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.